श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 21 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी आहे फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंधीरा चतुर्थी असे म्हटले जाते. जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. अडथळे दूर करण्यासाठी, आनंद, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. विनायक चतुर्थीला 3 शुभयोग तयार होत आहेत. रवियोग, शुभयोग तसेच शुक्ल योग. या योगामध्ये गणपती बाप्पांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. 11 तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे. तर तो हा 11 तांदळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा. जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. दुर्वा अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचं आहे. लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. मुलांकडनं सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चना ही करायची. ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.
अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. ज्या मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल, विवाह जुळण्याचे योग हे जुळून येत नसतील किंवा जुळलेला विवाह तुटून जातो, विवाहामध्ये विलंब, त्या मुलींनी आवर्जून हा उपाय स्वतः करू शकतात किंवा त्या मुलींकरता हा उपाय त्यांच्या आईवडिलांनी केला तरीही चालणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 तांदळाचे दाणे हे घ्यायचे. जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता एक प्लेट घ्या, त्यामध्ये 11 तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना आपल्याला थोडंसं लाल आणि पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता या 11 अक्षदा आपल्याला घेऊन जायचं 11 लोकांच्या घरी. त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांजवळ जायचं आहे. बाप्पांजवळ गेल्यावर आपल्याला एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ती अक्षदा जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि बोलायचं आहे, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे. माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला 11 लोकांच्या घरी जायचं आहे आणि 11 वेळा ह्या गणपती बाप्पांवर आपल्याला अक्षदा टाकायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करू शकतात. याच पद्धतीने आपल्याला मंदिरामध्ये हा अक्षदा घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर आपल्याला एक अक्षदा घ्यायची. ती अक्षदा आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचं आणि म्हणायचं आहे, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे आणि माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे. प्रयत्न करून ज्या मुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत असेल त्यांनी जर स्वतः हा उपाय विनायक चतुर्थीच्या दिवशीला तर त्यांचा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येतो. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे ते नेहमीच्या तुलनेमध्ये एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा असा हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. पुढचा उपाय आपल्याला नारळापासून करायचा आहे. नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच नारळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा. हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही. ज्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, आलेल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, संकट एका पाठोपाठ येतच असतील तर त्यांनी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा घ्यायचा. जो नारळ आपण घेणार त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तसेच हा नारळ नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही. आता हा नारळ घ्यायचा. त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. एक लाल जास्वंदीचं फूल सुद्धा ठेवायचं. तसेच आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा सुद्धा ठेवायचे. तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये कितीही रुपये हे ठेवू शकता. त्याचबरोबर त्या नारळावर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आणि असा हा नारळ घेऊन जायचा आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. गोडाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेले त्याची शेंडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची. त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची. एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं. यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायचे. तसेच आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आहे. आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, नोकरी, व्यवसाय, पतीबद्दल जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. तो भक्त गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करेल. त्याच्या सर्व अडचणी, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. त्याचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.